नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मोठ्या राणा भीमदेवी थाटात अजित पवार यांनी आपल्याच काकांचा पक्ष फोडला. बहुसंख्य आमदार घेऊन वेगळी चूल ही मांडली. भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आणि लोकसभेची निवडणूकही लढवली. काय झालं या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचं? अहो कशी बशी एक जागा पदरात पडली. बाकी काय, पक्षाचं तर पाणीपत झालं. अर्थात हे होणारही होतं. पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलं, पण पक्षाचे आणि शरद पवार यांच्या मागचे लोक नाही घेता आले त्यांना. बारामतीची निवडणूक देखील अजित पवार हरले. निवडणूक आयोगानं पक्ष अजित पवार यांना दिला, पण खरा पक्ष कोणाचा आहे, लोक कोणाच्या मागं आहेत या प्रश्नाची उत्तरं निवडणुकीनेच दिलेली आहेत. अजितदादांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न असो किंवा चौकशांच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी असो, दादा भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले. पण सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे तो त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा, त्यांच्या भविष्याचा. फुटलेल्या अजित पवारांच्या पक्षाला लोकांनी स्वीकारलेलं नाही, जनमत त्यांच्यासोबत नाही, हे आता उघड झालेलं आहे. या निवडणुकीनं तर ते स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीने या मंडळींना सगळा आरसा दाखवला आणि अनेक नेते आता जमिनीवर आले आहेत. वास्तवाचं भान देखील त्यांना आता आलेलं आहे. मग अशा परिस्थितीत शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार अजूनही अजित पवार यांच्यासोबत थांबतील काय? अजित पवार यांच्यासोबत राहतील काय? खरं तर आमदार निलेश लंके यांच्यापासूनच ह्याला सुरुवात झालेली आहे. त्यांनी अजित पवार यांना सोडलं, शरद पवार यांच्याकडे जाऊन ते खासदारही झाले. पण आता बाकीच्या आमदारात देखील अस्वस्थता आहे. अजित पवार यांच्याकडील आमदार अजित पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आधीपासून येत आहेत. त्यात लोकसभेचे चित्र पाहून अनेक जण आपल्या भविष्याची चिंता करू लागले आहेत. लोकसभा झाली, पण आता विधानसभेचं काय? आमदार रोहित पवार यांनी तर निवडणुकीच्या आधीच एक माहिती दिली होती. 22 आमदार परत येण्याच्या तयारीत आहेत असं त्यांनी सांगितलंही होतं. पण आता त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी 18 ते 19 आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट खुद्द रोहित पवार यांनीच केलेला आहे. यापैकी कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे देखील ठरवलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यात आणखी एक दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, अजित पवार गटाचे 12 आमदार आता भाजपच्या संपर्कात आहेत. भविष्यात ते काय भूमिका घेणार हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा आमच्या पक्षात यायला इच्छुक आहेत अशी माहिती आपल्याला वरिष्ठाकडूनच मिळाली आहे. आमदार आमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाचे आणखी जवळपास 12 आमदार भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि भविष्यकाळात ते काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार असल्याचे देखील आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे. त्यातच अजित पवार यांच्या अनेक आमदारांनी सुप्रिया सुळे या निवडून आल्यानंतर, विजय झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अजित पवार गटातील आमदारांनी. त्यामुळं तर मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात. एकूण राजकारण, बदललेली परिस्थिती आणि आमदारांचे भवितव्य या सगळ्या बाबींचा विचार केला तर अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसू शकतात. मग काय, आधे इधर आधे उधर, मग अजित पवार किधर? पक्षात ते एकटेच पडले तर पुढं करणार तरी काय? कसे होणार मुख्यमंत्री आणि काय होणार या फुटलेल्या राष्ट्रवादीचं? अनेक प्रश्न भविष्यातील राजकारणात घिरट्या घालणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमचा अंदाज जरूर कळवा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.